ओम शांती. 4 जानेवारी 1982 या मुरलीचं नाव आहे सद्गुरूचे प्रथम वरदान मन मना भव. आज ज्ञानसागर बाबा सागराच्या किनाऱ्यावर ज्ञानरत्न घेणाऱ्या पवित्र हंसांना भेटायला आले आहेत. प्रत्येक पवित्र हंस ज्ञानरत्न घेऊन नाचत आहे. हा अलौकिक रूहानी नाच पूर्ण कल्पामध्ये न्यारा आहे. सागराची प्रत्येक लाट वेगळी पाहून प्रत्येक हंस आनंदित होत आहे. प्रत्येकाचे मन आनंदाचे गीत ऐकत आहेत. हे गीत कानांनी ऐकू येणार नाही. मनाचे गीत मनातच ऐकू येतील. मन मनाभव झाले की गीत गाणे आणि ऐकणे सुरू होईल. सद्गुरूचे बनले तर पहिला वर मिळाला मन मनाभव. आज बापदादा सद्गुरूच्या रूपाने वरदानी मुलांना पाहत आहेत. सगळेच महामंत्रधारी, महादानी, वरदानी सद्गुरूचे मुलं मास्टर सद्गुरू आहात. गुरूचे नातू आहात. नातवांचा अधिकार जास्त असतो. जितके बाबांचे संबंध तितके तुमचे संबंध. सर्व संबंधात अधिकारी आत्मा आहात. भोलेनाथ बाबांजवळून सगळं घ्यायला हुशार आहात. व्यापारी पण चांगले आहेत. एखाद्या वस्तूचा सौदा नाही केला तर वस्तूंच्या दाताचा सौदा केला. दातालाच आपलं बनवलं. हीच स्मृती असू द्या की मी श्रेष्ठ आत्म्याचा श्रेष्ठ ते श्रेष्ठ बापाबरोबर विशेष पार्ट आहे. जशी स्मृती असेल तशी स्थिती स्वतः बनेल. जे ऐकता ते धारण करत चला. जितकं धारण कराल तितकं व्यवहारातही येईल. प्रत्येक गुणाचा अनुभव असला पाहिजे. संगमवरच प्रत्येक गुणाचा अनुभव करू शकता. एखाद्या गुणाचा अनुभव कमी असेल तर त्यावर लक्ष देऊन जरूर अनुभवी बना. जितके अनुभवी मूर्त असाल तितका पाया पक्का होईल. माया हलवू शकणार नाही. कोणत्याही प्रकारचे विघ्न आले तरी खेळ आहे असा अनुभव झाला पाहिजे. ड्रामाच्या हिशोबाने खेळ आहे ही स्मृती असेल तर एकरस राहाल. हलचल होणार नाही. आत्तापासूनच हे परिवर्तन करा. नेहमी आपल्या मस्तकावर विजयाचा तिलक लागलेला अनुभव करा. बापदादांनी जे मुलं दुसऱ्या धर्मात गेले आहेत त्यांनाही निवडून काढलं. बापदादांना खुशी आहे की भाषा समजत नाही तरी स्नेही आत्मा आपला अधिकार घ्यायला आल्या. सगळेच बापदादांचे दिलतख्त नशीन आत्मा आहेत. जागेचे वायुमंडल रूहानी बनवा. मग सगळ्या गोष्टी ठीक होतील. सगळे एकमत आणि एकरस झाले तर माया येणार नाही. बाबांची महिमा करताना म्हणतात, सागराला शाई बनवा. पण मुलांची महिमाही कमी नाही. बापदादा मुलांची महिमा पाहून नेहमी
मुलांवर बलिहार जातात. प्रत्येक मुलगा आपल्या आपल्या स्टेजवर हिरो पार्टधारी आहे. पूर्ण कल्पामध्ये असा बापही असू शकत नाही आणि अशी मुलंही असू शकत नाही. बापदादा म्हणतात, एकेकाच्या महिमेचे गीत गात बसलो तर मोठी गीतमाला बनेल. बापदादा विचारतात, जसं बाप आणि दादांचं कंबाईंड रूप आहे तसं तुमचंही बापदादांशी कंबाईंड रूप आहे ना. तुम्ही पण बाबांशी वेगळे होऊ शकत नाही. ओम शांती.